डे 9 मध्ये आपण पाहत आहोत भूमिती फर्स्ट चॅप्टर समरूपता म्हणजे सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. पाहूया पहिला क्वेश्चन. इन फिगर अँगल ABC is 75, EDC is 75 degree. State which two triangles are similar and by which test also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 correspondence. पहा इथे आपल्याला काय दिसतंय 75. हा पण कोण आहे 75 म्हणजे काय म्हणायचं अँगल ABC and angle EDC are congruent. Angle ABC and angle EDC are congruent. असं लिहूयात अँगल ABC congruent to angle EDC. पहा आणि हा ABC या ट्रायंगल मध्ये C कोणाला आहे तसंच EDC यामध्ये पण C आलेला आहे. मग C हा काय कॉमन अँगल लिहून घेऊयात अँगल BCA congruent टू अँगल ECD. ECD कारण म्हणायचं इथे कॉमन अँगल इथं म्हणायचं गिवन. आपलं क्वेश्चन काय दिलं त्यांनी विच टू ट्रायंगल्स. पहा या दोन माहितीवरून आपण असं म्हणू शकतो की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC आर सिमिलर. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल EDC. कारण काय द्यायचंय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कोको टेस्ट मराठीमध्ये काय म्हणायचं कोको टेस्ट नुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. पुढे काय म्हणतात ते करस्पॉन्डन्स बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स. पहा एक सी कोणाला C कोणाला पाहिजे आणि B कोणाला D कोणाला पाहिजे. आल्याबरोबर आपले पहा ABC करस्पॉन्डन्स टू EDC. C कोणाला C आलाय D कोणाला D आलाय. समजलं. सेकंड क्वेश्चन. आर द ट्रायंगल्स इन फिगर आर सिमिलर इफ येस बाय विच टेस्ट. पहा काय करत असतं दोन त्रिकोण सिमिलर आहेत असं दाखवण्यासाठी एक तर त्यांच्या बाजू प्रमाण असायला लागतात किंवा त्यांचे कोण एकरूप असावे लागतात. इथे बाजू दिल्या आहेत आपण काय करू बाजूंचं त्यांच्या गुणोत्तर घेऊया. सर्व बाजूंचे गुणोत्तर जर त्यांचं सारखे आले तर म्हणायचं द ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन्ही त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत. पहिल्यांदा घेऊया PQ अपॉन LM इज इक्वल टू 6/3. पहा भाग देऊन किती होते 1/2. नंतर घेऊया QR अपॉन MN इज इक्वल टू 8/4 1/2. आणि राहिला आहे कोण आता PR अपॉन LN इज इक्वल टू 10/5 इज इक्वल टू 1/2. पहा तीनही साइडचे गुणोत्तर कसे आले ते सेम आले आहेत. देअरफॉर इथे लिहूयात रेशियोज are same. Therefore, triangle PQR similar to triangle LMN. कोणती कसोटी लिहायला सांगितलं पहा बाय विच टेस्ट बाय साइड SS टेस्ट. मराठीमध्ये म्हणायचं बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. As shown in figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to ground. If the length of shadow of similar pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time? ते काय म्हणतात ते PR हा 4 मीटर असा एक पोल आहे. दुसरा पोल आहे 8 मीटरचा. AC हा पोल आहे. इथे लिहून घेऊयात काय म्हणायचंय PR and AC are the two poles. PR शॅडो कोण आहे QR and BC are their shadows respectively. परत अजून एक सांगितलं आहे की पी हा ग्राउंडला कसा आहे परपेंडिक्युलर हा 90 असणार आहे. AC हा BC ला कसा आहे परपेंडिक्युलर हा पण 90 असणार आहे. पहा एकाच वेळी त्यांच्या सावल्या पडत आहेत म्हणजे शॅडोज आर ऍट द सेम टाइम लिहून घ्यायचं.
देअर शॅडोज आर ॲट सेम टाइम. सेम टाइम असल्यामुळे काय होणार आहे, दोघांच्या सावल्या सारख्याच याच्यामध्ये पडणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. इथपर्यंत झालं. मग आता काय काढायचं, त्यांचा प्रपोर्शन काढायचं, रेशो मध्ये काढायचं. पहा इथं काय म्हणायचंय, पी आर छेद ए सी इज इक्वल टू क्यू आर छेद बी सी. कारण द्यायचं आहे इथे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. इथे कॅल्क्युलेशन करून बघूया. पी आर ची व्हॅल्यू आहे आपली 4 अपॉन ए सी 8 इज इक्वल टू क्यू आर आहे आपला 6 अपॉन एक्स. एक्स इज इक्वल टू 8 इंटू 6 डिवायडेड बाय 4. आन्सर आहे आपला 12 मीटर. लास्ट फायनल मध्ये काय लिहायचं आपल्याला, द शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC AP परपेंडिक्युलर टू BC. पहा ABC ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये AP हा परपेंडिक्युलर आहे BC वरती, BQ AC वरती, BQ हा AC वरती परपेंडिक्युलर आहे. तर काय करायचं आपल्याला, देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA पहा कुठे येतोय, CPA इकडचा फक्त, आणि ट्रायंगल CQB हा इकडचा असा एवढा. हे कसे आहेत, सिमिलर आहेत हे दाखवायचं आहे आपल्याला. पहा काय करू आता पहिल्यांदा, इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. पहा त्याच्यामध्ये एक 90 आहे, याच्यामध्ये पण एक 90 आहे. मग तो दोन आपण कोण काय एकरूप दाखवू शकतो. काय म्हणायचं, अँगल कोणता, पी मध्ये येईल असं लिहायचं, म्हणजे APC. याच्यामध्ये कोण आहे, क्यू, मग BQC. अँगल BQC इज इक्वल टू 90 डिग्री इथे म्हणायचं. परपेंडिक्युलर आहेत, गिवन म्हटलं तरी चालेल. पहा आपण कोणतं त्रिकोण पाहतोय आपण, CPA याच्यात आपण पी तर दाखवलं आहे, आणि CQB इथपर्यंत हे दोन त्रिकोण पाहतोय. त्याच्यामध्ये एक 90 म्हणून कॉमन झाला. आता पहा सी हा कोण दोन्ही त्रिकोणामध्ये येत आहे, लिहून घेऊयात. अँगल ACP कॉन्ग्रुएंट टू अँगल QCB. कारण द्यायचं कॉमन अँगल. जर दोन त्रिकोण जर आपण दोन कोण दाखवले तर आपण काय म्हणतो, बाय a टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी दॅट टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB. मग आता फक्त काय करायचं आपल्याला, यांचे जे AP दिला आहे, पहा AP किती दिला, म्हणजे ही लाईन दिली आहे आपल्याला 7. BQ म्हणजे ही लाईन दिली आहे आपल्याला 8. BC ही मोठी लाईन दिली आहे 12. काढायचं काय आपल्याला, AC काढायचं किती येतो, रेशो लिहून घेऊयात आपण. AP अपॉन BQ बरोबर AC अपॉन BC. किमती राईट डाऊन करूयात. AP किती आहे 7, BQ आहे 8 इज इक्वल टू AC आपल्याला फाइंड करायचा आहे, आणि BC 12 आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू 7 इंटू 12 अपॉन 8. पूर्ण भाग बसत नाहीये, पहिल्यांदा 4 ने भाग देऊया. 4 त्रिक 12, 4 दूने 8, 21/2 म्हणजे काय येणार इथे 10.5. AC किती आलाय 10.5. पुढचा क्वेश्चन नंबर 5. इन ट्रॅपेजियम PQRS साइड PQ पॅरलल टू SR. आणि किमती दिल्या आहेत त्यांनी, ते किमती नंतर पाहूयात आपण. सुरुवातीला काय करायचे आपल्याला, या PQA आणि SAR हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. पहा त्यासाठी काय म्हणणार आपण, अँगल PAQ कॉन्ग्रुएंट टू अँगल SAR. कारण द्यायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. कोणता होणार आहे, एक हा होणार आहे आणि एक हा.
एक दाखवलाय. दुसऱ्यांदा पहा पी क्यू आणि एस आर हे समांतर आहेत. पी क्यू आणि एस आर त्यांना एस क्यू ही ट्रान्सव्हर्सल आहे. पहा छेदिका आहे. साइड पी क्यू पॅरलल टू साइड एस आर इथं म्हणायचं गिवन. आणि क्यू एस इज ट्रान्सव्हर्सल. छेदिका आहे. पहा इथे जर आपण पी क्यू एस नाव दिलं तर पहा हे दोन कोण होतं ते अँगल क्यू पी क्यू एस आणि अँगल क्यू एस आर काय होतं ते अल्टरनेट अँगल म्हणून लिहायचं अँगल. मग लिहून घेऊयात आपण अँगल पी क्यू एस कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू एस आर कारण द्यायचंय अल्टरनेटिव्ह अँगल. मराठीमध्ये म्हणायचं विक्रम कोण. पहा झेड अँगल असले की ते अल्टरनेटिव्ह अँगल असतात. पण इथे कोण आहे आपल्या इथे मध्ये ए आहे. मग आपण काय म्हणायचं पी क्यू ए इथपर्यंतच म्हणूयात कॉन्ग्रुएंट टू ए एस आर. पी क्यू ए कॉन्ग्रुएंट टू ए एस आर. सेम रिझन आहे की इक्वेशन 1 म्हणूयात आणि ते म्हणूयात फ्रॉम 1. आता हे दोन त्रिकोण आपण काय म्हणू शकतो सिमिलर आहे. ते लिहून घेऊया ट्रायंगल पी क्यू ए सिमिलर टू ट्रायंगल आर ए एस. रिझन द्यायचं ए कसोटीनुसार किंवा ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता यांच्या आपल्याला काय करायचंय प्रपोर्शन मध्ये दोन साइड लिहून घ्यायच्यात. पहा गुणोत्तर काढूया. पी ए छेद ए आर बरोबर पी क्यू छेद एस आर बरोबर क्यू ए छेद ए एस. बट ए आर इज इक्वल टू 5AP आणि ए एस इज इक्वल टू 5AQ. हे आपलं क्वेश्चन मध्ये दिलेलं इथं म्हणायचं गिवन. हे पहिली क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. काय करू आपण फक्त ए आर च्या ऐवजी 5AP घालू आणि ए एस च्या ऐवजी 5AQ घालूयात. AP अपॉन 5AP इज इक्वल टू PQ अपॉन SR इज इक्वल टू QA अपॉन 5AQ. आता पहा AP गेला हा AQ गेला राहिले कोण PQ अपॉन SR इज इक्वल टू 1 अपॉन 5. दाखवायचं काय आपल्याला SR इज इक्वल तिरकस गुणाकार करूयात SR इज इक्वल टू 5PQ. पुढचा क्वेश्चन पाहूयात. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल टू CD डायगोनल्स AC and BD intersect in point O. AB दिलेला आहे आपल्याला 20. नंतर DC दिला आहे आपल्याला 6. OB म्हणजे एवढीच लेंथ दिली आहे आपल्याला 15. काढायचं काय आपल्याला OD. काय करू सुरुवातीला ट्रायंगल COD आणि BOA हे दोन ट्रायंगल आपल्याला समरूप दाखवून घेऊयात. आपण इथे सुरुवातीला दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. इथपासून इथपर्यंत लिहून घेऊयात. काय म्हणायचंय साइड AB पॅरलल टू साइड CD diagonals AC and BD intersect each other. In point O. ठीक आहे. मग म्हणूयात इन ट्रायंगल COD and ट्रायंगल BOA. हा वरचा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल पाहतोय आपण. आता पहा CDA CDBA हे दोन कोण झाले आहेत आपले अल्टरनेटिव्ह अँगल. आपण लिहून घेऊयात अँगल CDB कॉन्ग्रुएंट टू अँगल DBA कारण द्यायचे अल्टरनेटिव्ह अँगल्स म्हणजे वितक्रम कोण झेड अँगल असतात ते. ठीक आहे. नंतर काय करतो आपण फक्त O पर्यंत वाचूया. तोच अँगल फक्त O पर्यंत वाचायचा. इथे राहायचं CDO कॉन्ग्रुएंट टू अँगल OBA. इथपासून वाचायचं फक्त. इथे म्हणायचं फ्रॉम 1. आता हे दोन दाखवूयात अपोजिट अँगल्स. अँगल COD कॉन्ग्रुएंट टू अँगल BOA कारण द्यायचं व्हर्टिकली अपोजिट विरुद्ध कोण
पहा ह्या दोन त्रिकोणाचे आपण दोन कोण सारखे दाखवले म्हणून आपण ते लिहू शकतो ट्रायंगल सीओडी समरूप म्हणजे सिमिलर सीओडी घेतला सीओडी इथे लिहायचं बीओए ट्रायंगल बीओए कारण द्यायचं ए टेस्ट नुसार ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी किंवा कोको कसोटीनुसार. ठीक इथपर्यंत झालं. मग आता काय करायचं दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले आहेत त्यांच्या समरूप त्रिकोणांच्या समरूप बाजूंचे गुणोत्तर सारखे असते. मग लिहून घेऊयात. आपलं काढायची आहे ओडी. सुरुवातीला घेऊयात सीडी छेद बीए इज इक्वल टू ओडी छेद ओबी. किमती टाकून घेऊया. सीडी आहे 6 बीए आहे 20 ओडी आहे ओडी काढायचा आहे आणि ओबी आहे 15. ओडी इज इक्वल टू काय होणार आहे 6 गुणिले 15 छेद 20 5 त्रिक 15 5 चौक 20 बे त्रिक 6 बे दुने 4 किती आले 3 त्रिक 9 छेद 2 म्हणजे ओडी आला आहे 4.5. पुढचा क्वेश्चन घेऊयात. ABCD is a parallelogram. Point E is on side BC. Line DE intersects ray AB in point T. Prove that D into B is equal to C into T. पहा पॅरलोग्राम म्हटलं ते काय असतं इथे साइड AB parallel to side DC. एक झाली कारण काय म्हणायचंय पॅरलोग्रामच्या समोरासमोर बाजू पॅरलल असतात. दुसरी घेऊया आपण साइड AD पॅरलल टू साइड BC. ठीक आहे. जर आपण AB साइड वाढवली तर काय होणार AT आणि सपोज ही पण अशी वाढवली तर काय होणार ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. कारण हे द्यायचंय की समांतर भुज चौकोनाच्या समोर समोरील बाजू एकमेकांना समांतर म्हणजे पॅरलल असतात. इथपर्यंत समजलं. मग आता काय आहे त्याला TD ही काय आहे त्याला ट्रान्सव्हर्सल आहे इंटरसेक्ट करते E मध्ये. TD इज ट्रान्सव्हर्सल कोणाला ह्या दोन समांतर बाजूंना. त्यामुळे पहा इथे झेड अँगल तयार होतो म्हणजे अल्टरनेटिव्ह अँगल्स तयार होतात ते पहा. हा झाला झेड अँगल म्हणजे अँगल D आणि T फक्त लिहायचे कसे पहा अँगल TDC कॉन्ग्रुएंट टू म्हणजे TDC म्हणजे हा घेतला आहे मी इकडे घ्यायचा आहे आपल्याला ATE अँगल ATE कारण द्यायचं अल्टरनेटिव्ह अँगल्स विथ क्रमकोन. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला हे दोन कोण सारखे दिसतात ते कारण द्यायचं अपोजिट अँगल्स अँगल BET कॉन्ग्रुएंट टू अँगल DEC कारण म्हणायचं आहे अपोजिट अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अल्टरनेटिव्ह अँगल्स जो आहे त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया कारण आपल्याला काय करायचंय हा इथपर्यंत दाखवायचं फक्त आपलं अँगल BTE आणि EDC अँगल BTE कॉन्ग्रुएंट टू EDC फ्रॉम 1. आता हे दोन त्रिकोण काय झाले आहेत आपले समरूप. कोणते कोणते त्रिकोण झाले ते त्रिकोण BTE समरूप म्हणजे सिमिलर टू EDC इथे म्हणायचं ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. यांचं गुणोत्तर काय येणार आहे BE अपॉन EC इज इक्वल टू ET T म्हणूया TE इज इक्वल टू ED. तिरकस गुणाकार करूया BE इंटू ED इज इक्वल टू TE इंटू EC. आपलं हेच पाहिजे होतं फक्त मला वाटतंय C च्या ऐवजी EC वापरायचा. T आहे असाच आहे इथे काय म्हणायचं CE म्हणूयात म्हणजे क्वेश्चन सारखं येईल आपलं सेम टू सेम. BE आणि DE म्हणायचं इथे BE इंटू DE फरक काहीच पडत नाही. ET म्हटलं काय किंवा TE म्हटलं काय फरक काहीच पडत नाही पण क्वेश्चन मध्ये आहे तर सेम टू सेम येण्यासाठी आपण चेंज केलं. नेक्स्ट क्वेश्चन 8वा प्रश्न चालला आपला. इन फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other in the point P and AP upon CP is equal to BP upon DP. Prove that a triangle APB similar to CDP. प्रूफ म्हणूयात काय म्हणायचं इन ट्रायंगल ABP
अँड ट्रायंगल CDP. पहा खूप सोपं आहे, तर सर्व माहिती त्यांनी दिलेली आपल्याला. इथपर्यंत दिलं. इथे काय म्हणायचं, AP अपॉन CP हे जे आहे हे असं लिहून घेऊया. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. इथे म्हणायचं गिवन. म्हणजे दोन बाजूंच्या जोड्या आपण समरूप दाखवल्या. आता फक्त एक अँगल दाखवूया त्यांच्यामधला. अँगल APB कॉन्ग्रुएंट टू अँगल DPC, कारण द्यायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग काय झालं, दोन बाजू दाखवल्या, त्यांच्यामधला कोन दाखवला, म्हणून देअरफॉर ट्रायंगल ABP सिमिलर टू ट्रायंगल CDP, कारण द्यायचं SAS टेस्ट. पुढचा क्वेश्चन. इन द फिगर in triangle ABC point D on side BC in such that BAC and angle ADC are similar. पहा BAC म्हणजे हा कोण म्हटलंय आणि ADC म्हणजे हा कोण म्हटलंय. प्रूफ काय करायचं आपला, CS² = CB × CD. काय करू, पहिल्यांदा दोन त्रिकोण आपण समरूप दाखवूया. ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC इन ट्रायंगल म्हणूया. याच्यामध्ये काय सांगायचं, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. इथं म्हणायचं गिवन. दुसरं दोन्ही मध्ये सी अँगल आहेच आहे म्हणून लिहायचं अँगल DCA कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB, कारण द्यायचे कॉमन अँगल. म्हणून A टेस्ट ऑफ सिमिलरिटी नुसार ट्रायंगल BAC सिमिलर टू ट्रायंगल ADC. ठीक आहे. मग आता समरूप त्रिकोणाच्या समरूप बाजू गुणोत्तरात असतात ते लिहून घेऊयात आपण. त्याचे गुणोत्तर लिहूया. CA अपॉन CD इज इक्वल टू CB अपॉन CA. पहा, CA ही बाजू ह्या बाजूला छेद असताना कुणाला आहे, CD येणार आहे. ही आणि ही एकमेकांच्या गुणोत्तरात येणार आहे. तर CB कुठे आली पाहिजे, CB, आणि त्याच्या काय झालेलं आहे CA. तिरकस गुणाकार करूया. CA इज इक्वल टू CB × CD. हे दाखवायचं होतं आपल्याला. पहा